छटपूजा आपल्या या वसई विरार परिसरामध्ये साजरी होते आणि ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं मूर्ती विसर्जन नसते। फक्त याच्यामध्ये मुद्दा आहे ते की तेलाचे दिवे जे सोडले जातात, परंतु प्रशासनाने जे काही आता या ठिकाणी त्याच्यामध्ये आपल्याला तर कल्पना आहे की समाज माध्यमावर वेगळी लोक वेगळ्या पद्धतीने त्याप्रमाणे राजकारण करत असतात। म्हणून आजच्या या बैठकीचं आयोजन माननीय आयुक्त साहेबांनी केलं आणि आयुक्त साहेब फार पूर्वी मुद्दा होता, परंतु मला वाटतं आता तो मुद्दा राहिलेला नाही, कारण छटपूजेमध्ये मुळामध्ये कुठल्याही प्रकारचं विसर्जन नाही आहे, कुठल्याही प्रकारच्या मूर्त्या नाही आहेत आणि माननीय कोर्टाने जे गेल्या काही दिवसांपासून आपण बघतोय की छटपूजेचा मुद्दा हा अतिशय वाढत चाललेला आहे। हायकोर्टाने आदेश दिले की प्रदूषण वाचवण्यासाठी, आपली तलाव वाचवण्यासाठी छटपूजा जी आहे ते आता तलावांमध्ये करू नये, त्यासाठी कृत्रिम तलाव जे आहेत ते आता तयार करण्यात येणार आहेत। आधी गणपती आणि त्यानंतर नवरात्री यावेळेस देखील हाच मुद्दा होता, परंतु काही ठिकाणाहून विरोध केला गेला होता आणि थेट तलावांमध्ये विसर्जन करण्यात आले होते। परंतु आता ज्या छटपूजेचा मुद्दा वरती आला त्यानंतर असं छटपूजेच्या जे बिहारी समाज आहे त्यांच्याकडून देखील सांगण्यात आलं की तलावावरच ही पूजा केली जाणार आणि कोणत्याही प्रशासनाने आम्हाला रोखलं तर आम्ही थांबणार नाही, कारण छटपूजा जी आहे ती वाहत्या पाण्यात केली गेली पाहिजे अशी परंपरा असते आणि त्यासाठी ही संपूर्ण परंपरा कृत्रिम तळात केल्यानंतर ती मोडण्यात येईल। आपण आता उपस्थित आहोत महानगरपालिका मुख्यालयामध्ये आणि आपल्यासोबत आहेत शिंदे गटाचे पदाधिकारी सुदेश चौधरीजी। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया, कारण आज जे आहे ते सर्वपक्षीय बैठक झालेली आहे आणि आता छटपूजा जशी व्हायची पारंपरिक तशीच होणार आहे, याच्यामध्ये कोणताही बदल होणार नाही असे काही मुद्दे ठरलेले आहेत। त्यांच्याकडून जाणून घेऊया आजच्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये नेमकं काय ठरलं आहे। सर नमस्कार। नमस्कार। काय ठरलेलं आहे सर्वपक्षीय बैठकीमध्ये, कारण नागरिकांकडून पण सतत जो आहे तो एक तीव्र विरोध पाहायला मिळाला। बिहारी समाज हा एक मोठा वोटर समाज आहे, त्यामुळे त्यांना पण आता कुठेतरी असं वाटतंय की या निर्णयामध्ये राजकारण होताना दिसून येते आणि राजनीतीसाठी फक्त बिहारी समाजाला वापरलं जातं, तर हे कितपत खरं आणि आजच्या बैठकीबद्दल काय सांगाल? मुळामध्ये असं आहे की माननीय हायकोर्टाचे किंवा सुप्रीम कोर्टाचे जे निर्देश आहेत त्यांनी ज्या काही गाईडलाईन दिलेल्या आहेत ह्या प्रदूषणाच्या संदर्भामध्ये आहेत आणि मूर्ती विसर्जन हा त्याच्यामध्ये प्रामुख्याने मुद्दा आहे। POPच्या मूर्त्यांमुळे तलावाचं प्रदूषण होते आणि जलचरांना धोका होतो, म्हणून माननीय कोर्टाने काही निर्बंध शासनाला घालून दिलेले आणि शासनाने त्याचं पालन करायचं असं हे एकंदरीत सगळी ही व्यवस्था आहे। छटपूजेच्या संदर्भामध्ये तुम्हाला पहिली एक गोष्ट मी सांगू शकतो की गेली 35 वर्ष छटपूजा आपल्या या वसई विरार परिसरामध्ये साजरी होते आणि ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं मूर्ती विसर्जन नसते। फक्त याच्यामध्ये मुद्दा आहे ते की तेलाचे दिवे जे सोडले जातात, परंतु प्रशासनाने जे काही आता या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे, प्रशासनाने ज्या काही गाईडलाईन दिलेल्या आहेत त्याप्रमाणे हा उत्सव मोठ्या प्रमाणात या वसई तालुक्यात देखील साजरा होणार आहेत। सर्वच पक्षाचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते। मला काल आमदार राजन नाईक साहेबांचा फोन आला होता, त्यांनी मला काल सांगितलं की माझं आयुक्त साहेबांशी बोलणं झालेलं आहे, आयुक्त महोदयाने उद्या सर्वपक्षीय बैठक या संदर्भामध्ये घेत आहेत। कारण ह्याचं कारण असं आहे की आमचा संवाद नेहमी होतो आणि लोकांमध्ये जे काही गैरसमज होते की विशेषतः बिहारी समाजामध्ये, उत्तर भारतीय समाजामध्ये मोठ्या प्रमाणात गैरसमज होते की छटपूजा करून दिली जाणार नाही, छटपूजा, आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला तर कल्पना आहे की समाज माध्यमावर वेगळी लोक वेगळ्या पद्धतीने त्याप्रमाणे राजकारण करत असतात। म्हणून आजच्या या बैठकीचं आयोजन माननीय आयुक्त साहेबांनी केलं आणि आयुक्त साहेबांनी ज्याप्रमाणे निर्देश दिलेले आहेत त्याप्रमाणे छटपूजा ही मोठ्या प्रमाणात या शहरामध्ये साजरी केली जाईल, कारण शेवटी हा एक हिंदू धर्माचा सण आहे, सूर्याला अर्घ्य वाहण्याचा एक सण आहे आणि हा संपूर्ण हिंदुस्थानात साजरा होतो, त्याच्यामुळे तो व्हायला देखील पाहिजे। सर याच्यामध्ये कुठेतरी मराठी आणि हिंदीचा मुद्दा पण उफाळून येत होता सतत, कारण गणेश मूर्ती ही विसर्जन करण्यात द्यावी न द्यावी हे पण मुद्दे उभारले जात होते। तर काय वाटतं, काही समाजकंटक आहेत का की अजूनही या मुद्द्याला वरती आणताय, जो मुद्दा शांत झालेला आहे? नाही, हा फार पूर्वी मुद्दा होता, परंतु मला वाटतं आता तो मुद्दा राहिलेला नाही, कारण छटपूजेमध्ये मुळामध्ये कुठल्याही प्रकारचं विसर्जन नाही आहे, कुठल्याही प्रकारच्या मूर्त्या नाही आहेत आणि माननीय कोर्टाने जे काही निर्देश दिले ते विशेषतः ह्या मूर्त्यांच्या संदर्भामध्ये, म्हणजे POPच्या ज्या मूर्त्या आहेत आणि POPच्या मूर्त्यांमधून जे प्रदूषण होते ते रोखण्यासाठी कोर्टाच्या गाईडलाईन आहेत। त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये मूर्त्यांचं विसर्जन नसल्यामुळे वादाचा कुठे प्रश्नच येत नाही आहे। सर आता हायकोर्टाचा आदेश आहे, परंतु तरी देखील जर तलावात छटपूजा होते तर कुठेतरी हे नियमांच्या बाह्य नाही जाणार का, असं त्यावर? नाही, काही लोक मुळामध्ये राजकारण करतात की गणपतीचं विसर्जन करून दिलं नाही, अमुक नाही तमुक नाही, पण असं नाही आहे ना।
गणपतीचं विसर्जन देखील गणपतीच्या मूर्ती शाडूच्या मूर्ती आहेत त्या शाडूच्या मूर्तीचं विसर्जन झालेलं आहे तलावामध्ये, असं काही नाही आहे. कृत्रिम तलावामध्ये ज्या POPच्या मूर्ती आहेत त्या मूर्त्या महापालिकेने त्या ज्या कोर्टाच्या गाईडलाईन आहेत त्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी केलेली आहे. काही लोक ठीक आहेत, काही लोक राजकारण करतात आणि काही समाजकंटक असतात की समाज माध्यमावर वेगळ्या वेगळ्या पद्धतीने ह्या प्रकारच्या तेढ निर्माण करण्याचं काम करत असतात. त्यांना त्यांचं काम करू देत. सर, शेवटचा प्रश्न. छटपूजे दिवशी आता सर्वपक्षीय बैठक तर झाली आहे, परंतु छटपूजे दिवशी विशेषतः प्रशासन असं काय जबाबदारी घेत आहे की कोणताही विरोध जर होतो तर तो वाचवण्यासाठी प्रयत्न करेल आणि सत्ताधाऱ्यांकडून की असं काय आदेश देण्यात येणार आहे नागरिकांना पण? आता बघा, जवळपास सर्वच पक्षाचे प्रतिनिधी होते आणि सगळ्याच लोकांनी मागणी केलेली आहे की छटपूजा ही झाली पाहिजे, कारण शेवटी तो हिंदू धर्माचा एक सण आहे आणि एक आस्थेचं पर्व आहे. ते त्या श्रद्धेने त्या भावनेने ती पूजा व्हायला पाहिजे, याबाबतीत कोणाचंच दुमत नाही. त्याच्यामुळे वादाचा कुठे प्रसंग होईल असं मला वाटत नाही. आम्ही देखील प्रशासनाकडे मागणी केलेली आहे की त्या ठिकाणची स्वच्छता राहील. आमचे देखील कार्यकर्ते, आमचे म्हणजे त्या समाजाचे, उत्तर भारतीय समाजाचे कार्यकर्ते देखील स्वयंस्फूर्तीने स्वच्छता मोहीम त्या ठिकाणी घेतील. फक्त प्रशासनाने कुठल्याही अपघात होऊ नये यासाठी काळजी घ्यावी. ट्रॅफिकचं नियोजन करावं, कारण लोक एका विशिष्ट काळामध्ये घराच्या बाहेर पडतात, त्यामुळे ट्रॅफिकचं पोलीस प्रशासनाने नियंत्रण करावं अशी देखील आमची मागणी आहे. अशा प्रकारे ज्या ज्या काही आरोग्याच्या सुविधा द्यायला पाहिजेत त्या ठिकाणी पोलीस पथक असायला पाहिजे, त्या ठिकाणी आरोग्याचे कर्मचारी असायला पाहिजे, डॉक्टर असायला पाहिजे, ह्या आमच्या मागण्या आहेत आणि त्या प्रशासनाने मान्य केलेल्या आहेत. धन्यवाद सर. छटपूजा हा महापर्व आहे बिहारी समाजाचा. बिहारी समाज हा एक मुंबईमध्ये आपण पाहू शकतो, फक्त त्यांना वोट बँक म्हणून आता वापरलं जात नाही, तर बिहारी समाजाचं एक वेगळं स्थान आहे. वसई विरार म्हणावं, मुंबई, नवी मुंबई, आज मोठ्या प्रमाणात आज समाज यांनी आपली एक वेगळी जागा आज महाराष्ट्रामध्ये तयार केली आहे. छटपूजा हा त्यांचा एक मोठा उत्सव असतो आणि गेली अनेक वर्ष ते इथे मनवत आहेत. वसई विरारमध्ये तर एक मोठा पट्टा जो आहे फुलपाड्यामध्ये बिहारी समाजाचा आहे आणि फुलपाडा डॅमवर एक उत्सव म्हणून हा साजरा केला जातो. येणारे सोमवार मंगळवारी हे 2 दिवस या उत्सवाचे असतात, परंतु गेल्या काही दिवसांपासून जो तणाव निर्माण झाला होता हायकोर्टाच्या आदेशानंतर तो आता कुठेतरी सुटताना दिसतोय. सर्वपक्षीय बैठकीनंतर आता कुठेतरी छटपूजेचं जे काही एक तणाव निर्माण होत होता आदेशानंतर आता शांत होताना दिसतोय आणि सगळेच सत्ताधारी असू दे किंवा विरोधक असू दे या पर्वासाठी आता एकत्रित सकारात्मकपणे येताना दिसत आहेत. त्यामुळे समाज माध्यमांवर जर आपल्याला कोणताही संदेश असा दिसत असेल जो छटपूजेच्या नकारात्मक दृष्ट्या पसरवला जात असेल तर त्याकडे लक्ष देऊ नये, कारण कुठेतरी महानगरपालिका प्रशासन असू दे, सत्ताधारी असू दे किंवा विरोधक असू दे, सगळेच याबाबत सकारात्मक आहे. धन्यवाद.